मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि आता पाहतोय महिलांकडून प्रयत्न होतोय पुढच्या दिशेने जाण्यासाठी, परंतु अजून देखील पोलीस जो आहे त्यांना सोडत नाहीयेत, कारण परवानगी नाहीये। त्यासोबतच इतर कोणत्याही पक्षाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याची परवानगी नसताना खरं तर हे पदाधिकारी जे आहेत ते जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसकडून वक्तव्य येत होती त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी असं त्यांचं खरं तर म्हणणं होतं आणि त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 3 दिवसापूर्वी मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला होता आणि निकाल लागल्यानंतर खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून येत होत्या आणि त्या प्रतिक्रिया येत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं होतं की सनातनी दहशतवाद याच्या विरोधात खरं तर हा शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। देवा ह्याला माफ कर, सडका मेंदू साफ कर अशा आशयाचे व्यंगचित्र काढून देखील पृथ्वीराज चव्हाण यांचा जो आहे तो निषेध या मोर्चातून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हिंदू धर्माचा अपमान, चले जाओ पाकिस्तान अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिवसणारे बॅनर खरं तर या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनीषा कायंदे असतील, शायना यांचे असतील, इतर महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या खरं तर ह्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि सर्व महिला ज्या आहेत त्या या टिळक भवनाच्या दिशेने येत असताना काका गाडगीळ मार्ग जे आहे त्या ब्रिज खाली सर्व पदाधिकाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे आणि पुढे तुम्ही मोर्चा घेऊन जाऊ शकत नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरवरती देखील बोलताना पाहायला मिळत होते त्याचा देखील निषेध जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी त्यासोबतच शिवसेनेचे माजी नगरसेवक या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आम्ही जाणार नाही, आज हिंदुस्थानात राहून हिंदूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही। जे तुष्टीकरांचा राजकारण महाविनाश आघाडी करतात त्यांना माफी मागायचं आहे। पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी त्यांचे दिग्गज नेता बघा चिदंबरम साहेब काय सांगतात, प्रणिती शिंदे सांगते की हे तमाशा आहे, आता त्यांना तमाशा आम्ही दाखवू। आपण आता पाहतो अजून देखील काँग्रेसच्या सर्व महिला असतील किंवा पुरुष असतील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते आणि सर्व पदाधिकारी जे आहेत शिवसेनेचे त्या निषेध या ठिकाणी व्यक्त करतायत। अजून देखील पोलिसांकडून जे आहे ते या ठिकाणी मज्जाव करण्यात येतोय। सर्व महिला पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राहुल गांधींनी आणि पृथ्वीराज बाबांनी माफी मागितली पाहिजे असं या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सर्व पदाधिकारी अजून देखील या ठिकाणी ठिय्या मांडून आंदोलन करतायत। पोलिसांकडून खरं तर मज्जाव करण्यात येत होता आणि मज्जाव करत येत असताना या ठिकाणी सर्व महिला पोलिसांकडून मज्जाव होतोय। अजून देखील या ठिकाणी तुमचा ठिय्या सुरू आहे। बघा हे महाविनाश आघाडी फक्त तुष्टीकरांच्या राजकारण करतात, हिंदूचा अपमान करायचं तेच त्यांच्या डीएनए मध्ये आहे। आता पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी त्यांना माफी मागायचं पूर्ण देशाला। पुढे मोर्चा जाणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।